लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, जीवाला एक नवीन व्यक्ती भेटते। तर ही नवीन व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भास्कर असतात। हे भास्कर कोण, तर आपण जुन्या काही भागांमध्ये सुरुवातीच्या पाहिलं होतं की हे भास्कर जे आहेत ते विक्रम आणि तेव्हा काव्याच्या वडिलांचे बॉस आहेत। तर यांच्या मुलीचं लग्न म्हणजे शनयाचं लग्न पार्थ बरोबर करण्याचा ह्यांचा निर्णय होता। खरं तर ही व्यक्ती जी आहे ती पैशाने असो किंवा नावाने असो खूप मोठी आहे। शनया ह्यांची मुलगी आणि हे भास्कर आता हे अचानकच या कॅफेमध्ये आलेत का मुद्दाम काहीतरी यांचा डाव आहे का ह्यांना वसूने प्यादं बनवलंय हे आपल्याला पुढे समजणार आहे। पण आत्ता तर तात्पुरतं ह्यांचं बोलणं ऐकून घेऊयात। आता भास्कर इथे जीवाच्या बाजूला येऊन बसतात। आता हे दोघं ओळखीचे आहेत। तेव्हा काका तुम्ही इथे कसे काय, तुमचं काय चाललंय? तेव्हा जे काही भास्कर आहेत ते बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ते समजून सांगत असतात। खरं तर मी बरा आहे पण शनया काही बरी नाहीये, तिला काय झालेलं आहे म्हणजे पार्थ आणि तिचं लग्न एंगेजमेंट जी झाली होती किंवा एंगेजमेंट आपण करायचा, दोघांचं लग्न करायचा जो विचार करत होतो आणि ते सगळं काही त्या पद्धतीने झालेलं नाही, त्यामुळे ती खूप तुटली। पण आता ती बरी आहे, तिला सावरण्यात त्या सगळ्या गोष्टी करण्यात बराच वेळ उलटून गेला। आता बरी आहे ती। तेव्हा अजिवा म्हणत असतो पण खरंच काका जे काही झालं ते खूप जास्त चुकीचं झालेलं आहे, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित। हे बघा हे सगळं काही आपल्या हातामध्ये नव्हतं आणि हे बघा आता एखाद्याचं लग्न एखाद्यासोबत होणं हे त्यांच्या चॉईसचा आणि त्याचबरोबर त्यांच्या नशिबाचा प्रश्न आहे असं जीवा बोलत असतो। पण तुम्ही आत्ता इथे कसे? अरे काही नाही, पण तू इथे काय करतोयस? त्याचं काय आहे ना काका, मी नवीन जॉब किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे, तर त्याच्या फंडिंग रिलेटेड इथे बरेच काही क्लायंट मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा भास्कर म्हणतात अरे वा वा वा, चांगलीच गोष्ट आहे। तुला एक गोष्ट सांगू का, खरं तर मला सुद्धा तुझ्यासारखे एंगेज्ड फंडिंग आमच्यासोबत आम्हाला फंडिंग करा, हे करा ते करा म्हणून खूप सारे जण भेटायला येतात। मग तू मलाच का नाही, तुझं जे काही आहे तुझं जे काही प्रेझेंटेशन आहे तू मलाच का नाही इथे दाखवत आहे? म्हणजे तसंही मी कोणासोबत तरी ते फंडिंग करणार आहे, मग तूच जर त्या गोष्टी इथे मला दाखवल्यास आणि त्या जर गोष्टी मला आवडल्या तर नक्कीच चालेल ना। तेव्हाच जीवा म्हणत असतो काय काय सांगताय का काका, म्हणजे तुम्हाला खरंच माझ्यासोबत फंडिंग करायला आवडेल? अरे आवडायचा काय विषय, पण एक मिनटं मी तुझं हे प्रेझेंटेशन वगैरे इथे काही पाहणार नाही या, त्याकरिता तुला माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल। हो हो चालेल ना, मी नक्कीच येईल। हो, आणि तिथे आल्यानंतर आमचे जे काही एम्प्लॉय आहेत ना त्या सगळ्यांनाच तुझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते सगळं समजावून सांगावं लागणार आहे। तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो हो काका माझी काहीही हरकत नाहीये, मी नक्कीच येईल ना। हो चालेल ना, पण काका शनयाच्या बाबतीत जे काही झालं ना त्या बाबतीत खरंच तुम्ही एवढा नका विचार करू ह्या सगळ्या गोष्टींचा। हो रे ते तर आहेच, पण त्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालंय, विक्रमची आणि माझी मैत्री एवढी चांगली होती ती तुटली ना। असू द्या काका, होईल सगळं व्यवस्थित। बरं ठीक आहे, ये तू ऑफिसमध्ये नक्कीच येऊन भेट। हे बघ ते फंडिंग मी करेन, पण आत्ताचं हे जे काही कॉफीचं सरबताचं बिल आहे याचं फंडिंग तुला करायचं आहे। तेव्हा जीवा हसतो आणि म्हणत असतो हो हो चालेल ना ठीक आहे। तर आता आपण पाहतो की काव्या तिच्या खोलीमध्ये अभ्यास करत असते। आता तेवढ्यातच दरवाजा वाजतो। आता दरवाजा वाजत असताना बाहेर पाहते तर बाहेर पार्थ असतो। पार्थला असं अचानक पाहिल्यानंतर काव्याला मात्र थोडासा शॉक लागतो, थोडासा धक्का बसतो। ती इथे म्हणत असते पार्थ तुम्ही इथे? तेव्हाच इथे आता पार्थ म्हणत असतो हो का, मी येऊ शकत नाही का? नाही, पण तुम्ही आत्ता का आलाय तिथे? तेव्हा पार्थ म्हणत असतो मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय। पण काव्या म्हणते पार्थ प्लीज मी अभ्यास करते ना, तुम्ही जा ना प्लीज। असं का, मला बोलायचंय म्हटलं ना पार्थ, मी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर जो आहे तो इथे लर्न करत आहे, माझी लिंक लागलेली आहे, प्लीज मला डिस्टर्ब करू नका ना। खरं तर लिंक मला कशाची कोणाशी कशाशी लावायची नाही हेच कळलं नाही, तुम्ही सगळे काय चाललंय तुमचं आणि आईचं हेच मला काही कळे नाही, तुम्हा दोघींची लिंक मला लागता लागे नाही। तेव्हा काव्या म्हणते पार्थ असं का बोलताय? हो मी अगदी बरोबरच बोलत आहे, आत्ता आई जे काही खाली वागते आणि तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये। काव्या खरं खरं सांगा काय झालेलं आहे? तेव्हा काव्या म्हणते नाही पार्थ तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, काही नाही झालेलं, नाही आईचं वागणं मला अजिबात पटत नाहीये। हो पार्थ काय आहे ना, ह्या वयामध्ये मूड स्विंग्स होतात आणि त्यामुळे कदाचित त्यांचं वागणं बदललेलं असेल। तेव्हाच पार्थ म्हणतो मूड कसे होतात, काय होतात, कसे चेंजेस होतात ह्या गोष्टी
मला बरोबर कळतात आणि आई एवढी चिडचिड करते, तिचे मूड स्विंग झाल्यामुळे ती अजिबात चिडचिड करत नाहीये. काव्या, खरं खरं सांगा, तुमचं वागणं आणि आईचं वागणं खूप जास्त बदललेलं आहे. काय लपवताय तुम्ही दोघी माझ्यापासून? जर लपवत असाल तर मला स्पष्टपणे सांगा, काय झालेलं आहे का? तेव्हा काव्या म्हणते, पार्थ प्लीज जा ना, मला अभ्यास करायचा आहे, नका डिस्टर्ब करू. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, मला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. आणि असू देत, थोडा वेळ अभ्यास बाजूला ठेवला तर त्याने एवढा काही फरक पडणार नाहीये, पण आईचं वागणं मला खटकते आणि हे तुमचं सुद्धा असं वागणं मला खटकते, प्लीज सांगा. तेव्हा काव्या मनामध्ये विचार करत असते, कसं मानिनीने तिच्याकडून वचन घेतलेलं असतं आणि मी नाही त्यांचं वचन तोडू शकत. तेव्हाच आता काव्या मनात बोलत असते, नाही मी सांगू शकत काही पार्थला. पार्थ इथे कंटिन्यू तिला विचारत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा पार्थ, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, हीच गोष्ट आहे ना, तर माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगा. तर इकडे आपण पाहतो की जीवा खूपच आनंदामध्ये नंदिनी करूनच आरडाओरडा करतच तिच्या नावानेच ओरडत ओरडत घरामध्ये आलेला असतो. त्याला आज नंदिनीला भेटायचं असतं आणि ज्या काही त्याच्यासोबत घडलेल्या दिवसभरातल्या आनंदाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याला सांगायच्या असतात. इकडे पार्थने काव्याला प्रश्न विचारल्यामुळे ती काही शांत बसलेली असते. ती लगेचच पार्थला म्हणत असते, जाना प्लीज. तेव्हा पार्थ तिचा हात पकडतो आणि म्हणतो, नाही तुम्हाला मी सांगितलंय ना, माझ्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं काही सांगा. मग तुम्ही का सांगत नाहीयेच? तुम्ही का शांत बसलेला आहात? तेव्हाच आता काव्या म्हणते, पार्थ प्लीज हात सोडा ना, कोणीतरी येईल, बघू देत, कोणीतरी येईल आणि पाहिल. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पाहू दे, कोणाला पाहायचंय तर मला त्याने काही फरक पडत नाही, पण आता मी तुम्हाला काहीतरी विचारतोय तर ते तुम्ही मला सांगायला हवंय. तेव्हाच काव्या म्हणते, हे बघा पार्थ, तुम्हाला सांगण्यासारखं आणि तुमच्यापासून लपवण्यासारखं काही नाहीये, प्लीज. तेवढ्यातच आता मानिनी आलेली असते. मानिनी आल्याबरोबर ह्या दोघांना अशा अवस्थेमध्ये पाहते. असं पाहिल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. इकडे काव्या तर खूपच हदरलेली असते. आता काव्या म्हणत असते, पार्थ प्लीज सोडा ना. तर मानिनीला पाहिल्याबरोबर लगेचच पार्थीचा हात सोडून देतो आणि मानिनी रागातच काव्याकडे पाहत असते, कारण दरवाजा हा उघडाच असतो आणि काव्या लगेचच पार्थच्या हातातून हात सोडून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. आपण इकडे पाहतो की नंदिनी घरामध्ये साफसफाई करत असते. मस्त ओढणी कमरेला बांधलेली असते आणि बाईसाहेब छानच कामाला लागलेल्या असतात. आता धावतच जीवा आलेला असतो. नंदिनी करतच आल्याबरोबर नंदिनीला गोल फिरवतो आणि घट्ट मिठी मारतो. काही क्षणासाठी नंदिनीला हे सगळं काय चाललंय कळत नाही, पण तिला सुद्धा जीवाने मारलेली मिठी आनंद देऊन गेलेली असते. जीवा म्हणत असतो, नंदिनी काय सांगू, आज मी खरंच खूप जास्त खुश आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालेलं आहे ते तरी सांगा. फायनली माझ्यासोबत फंडिंग करण्यासाठी एक इन्व्हेस्टर भेटलेला आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. हो नंदिनी, मला आज खूप आनंद झालेला आहे. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, हो, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमच्या कायम सोबत आहे. तर तेव्हा जीवा म्हणत असतो की नाही, मला तू माझ्या सोबत नाही तर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी नाही, तर इथे माझ्या बरोबरीने तू हवी आहेस, समजलं. तेव्हा लगेचच नंदिनीला समजतं की आपण काय केलेलं आहे म्हणून, आणि तेव्हा दोघे सुद्धा थोडेसे अवघडल्यासारखे होतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात. आता दोघे अवघडल्यासारखे खरं तर झालेले असतात, पण तो काही क्षण त्यांच्यासाठी खूप अनमोल ठरून गेलेला असतो. इकडे आता मानिनी आणि इथे दोघांकडे म्हणजे खरं तर जास्त ती काव्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, आई तू इथे. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, पार्थ तू इथे काय करतोयस? अगं काही नाही, मला काव्याशी थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी इथे आलेलो आहे आणि मला तुझ्याविषयीच काव्याला विचारायचं होतं. माझ्याविषयी? आणि तिच्याकडे काय उत्तर असणार आहेत? म्हणजे हो, म्हणजे त्याचं काय आहे ना, तिच्याकडे कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नसणार आहेत. म्हणजे आता तिचं सगळं लक्ष अभ्यासात आहे ना, म्हणून ती कुठल्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. आणि तुला माझ्याबद्दल विचारायचं आहे ना, तर मग मलाच विचार ना. नाही ग आई, आज तू खूपच विचित्र वागलीस. तेव्हा तुला काही टेन्शन आहे का? म्हणजे युगमुळं वगैरे तू ह्या सगळ्या गोष्टी इथे वागत आहेस का? असं इथे आता पार्थ तिला बोलत असतो. तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीच नाहीये. आणि तुला असं का वाटतंय? नाही ग, आज इथे काव्या इकडे आहे, तेव्हा तू खाली आहेस, आणि तेव्हा आज तुझं जे वागणं आहे ना ते खूपच विचित्र वाटलं. आणि तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे, काय ना, थोडंसं टेन्शन त्याचबरोबर दगदग ह्या सगळ्या गोष्टी होतात ना, म्हणून हे सगळं झालेलं आहे. आणि तेव्हा हो, तेच विचारायला आम्ही इथे बोलण्यासाठी काव्याकडे आलो होतो, पण काव्या काही सांगायलाच तयार नाहीच सांगणार ती, कारण तिच्याकडे कुठल्या प्रश्नांची उत्तर आहेत, असं मानिनी म्हणते. तेव्हा पार्थ पुन्हा म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. अरे त्याचं काय आहे ना, हे बघ, आता तिच्याकडेच तिच्या अभ्यासाचा एवढा सगळा लोड आहे, एवढं तिला काम आहे, त्यामुळे ती
बाकीच्या गोष्टीकडे कशाला लक्ष देईल, आणि तसंही तुला माझ्याबद्दल विचारायचं आहे ना, तर मी सांगते ना तुला. आणि तुला एक गोष्ट सांगू पार्थ, काव्याने अभ्यास करणंच महत्त्वाचं आहे. आता तिला तू छान अभ्यास करू दे, कारण तिचं अभ्यासात लक्ष लागणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. समजलं? तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय, मला काही विचारायचं आहे ना, तर चल मग मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. असं म्हटल्यानंतर पार्थला तर थोडासा धक्काच बसलेला असतो. काय आहे ना पार्थ, मी तर म्हणते तिला चांगला अभ्यासच करू दे, कारण अभ्यासामध्ये तिचं मन लागलं ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि काय रे पार्थ, तुला माझ्याबद्दल विचारायचं होतं ना, माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय ना, चल मग मी तुला सांगते. असं म्हणून पार्थ आता तिथून जायला लागलेला असतो. तर इकडे लगेचच पार्थ तिला जाताना म्हणत असतो, ठीक आहे काव्या, तुम्ही अभ्यास करा, कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. आणि लगेचच तो तिथून निघून गेलेला असतो. तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मानिनी इथे काव्याला म्हणत असते, काय काव्या, बरोबर आहे ना? हे बघ, इथे तुम्हाला वचन दिलेलं आहेस, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे माझ्या पार्थपासून लांबच राहायचं. त्याचा हात पकडायची हिंमत कशी ग झाली तुझी? असं म्हटल्यानंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का लागलेला असतो. ती तर विचारत करत असते की मानिनी काकूला सदा पार्थनेच धरला होता माझा हात, आणि तरीसुद्धा ती गोष्ट सुद्धा मानिनी काकूला सहन होत नाही म्हटल्यावर किती ही गोष्ट विचित्रच आहे ना. आणि काव्याने असं सांगितलेलं असतं की मी त्यांना सिद्ध करून दाखवेल की माझं इथे जरी भूतकाळात अफेअर होतं तरी आत्ता नाहीये. असं म्हटल्यानंतर आता लगेचच मानिनी पार्थ निघून गेलेला असतो. पण मानिनी काव्याला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बजावून आणि समजावून सांगण्याचं ती काम करत असते. तर आपण पाहतो की काव्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण मानिनी म्हणते जे काही होतंय ना त्या सगळ्या गोष्टीला जवळपास तूच जबाबदार आहेस, आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीये, माझ्या मुलाच्या जवळ येण्याचा सुद्धा तू इथे प्रयत्न करायचा नाही, समजलं? असं म्हणून आता मानिनी सुद्धा जातानाच दरवाजा बंद करत असते, जेणेकरून काव्या तिचा अभ्यास करेल आणि तिला पार्थशी बोलायचं असतं. तर आता मानिनीची ही नजर आणि काव्याला तिनं सांगितलेल्या ह्या गोष्टी खूपच जास्त डेंजरस असतात. हे सगळं काही काव्याच्या खूपच जास्त इथे तिच्या अपेक्षेपलीकडे झालेलं असतं, कारण मानिनीने तिच्या हातामध्ये आणून ठेवलेलं पुस्तक. तेव्हा काव्या विचार करत असते, खरंच मानिनी काकू किती बदलल्यात. मानिनी काकूंना म्हणजे माझा एवढा राग यायला लागलेला आहे का? मानिनी काकू माझा एवढा तिरस्कार करायला लागलेला आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत का? असा इथे ती विचार करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कशा पद्धतीने जीवाने नंदिनीला मिठी मारलेली होती, आणि जीवाने नंदिनीला मिठी मारल्यानंतर तो लगेचच बाजूला होतो, आणि बाजूला झाल्यानंतर तो तिला लगेचच स्वारी म्हणत असतो. स्वारी नंदिनी असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, असू दे, इट्स ओके. आणि तेव्हा काय झालेलं आहे, तुम्ही आज खूपच आनंदात वगैरे दिसताय. दोघे अवघडल्यासारखे झालेले असतात. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, असू दे, तू एवढाही ह्या मिठीचा विचार करू नकोस, हे होतं असं कधीतरी, नाही ते तू इग्नोर कर, सोडून दे, नको विचार करूस, हां प्लीज. आता नंदिनी सुद्धा म्हणत असते, हो ठीक आहे, नाही विचार करत. अगं मला एवढी मी अचिव्हमेंट मिळालेली आहे, एवढं मला आज फंडिंगसाठी मिळालेलं आहे, मला एवढं सगळं माझ्या बाबतीत झालेलं आहे, मला सध्या कॉंग्रॅच्युलेशन्स तू करणार नाही आहेस का? तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, हो करणार आहे, ऑफकोर्स करणारच आहे ना. आणि तेव्हा नंदिनी एकदा पुढे हात करते, तर जीवाला ती मिठी आठवते, आणि त्यानंतर तो पुन्हा मागे हात करतो. परत नंदिनी पुढे करते, परत तो मागे करतो, परत जीवा पुढे करतो, परत नंदिनी मागे करते. असं बराच वेळ त्यांचं चाललेलं असतं. आता शेवटी ते जीवाने हात पुढे केलेला असतो, आणि तेव्हा नंदिनी लगेच हात पुढे करते आणि पटकन त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत असते. आता इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, खरं तर ना आज मला तुला खूप काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत. आता तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, हे सगळ्या गोष्टीवर मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम चहा घेऊन येऊ का? तेव्हाच जीवा म्हणत असतो, हो चालेल ना, ठीक आहे, तू पटकन माझ्यासाठी चहा बनवून घेऊन ये, मला ना तुला सगळ्या गोष्टी सांगायच्यात. तेव्हा नंदिनी मुद्दा म्हणत असते, काय अजून सांगायचंच आहे का? तेव्हाच आता जीवा म्हणतो, म्हणजे तुला ऐकायचं नाहीये माझं काहीच? नाही ऐकायचं? असू दे ठीक आहे, नाही सांगणार आहे, असं म्हणून गाल फुगूनच आता तिथे बसलेला असतो. तेव्हा नंदिनी पुन्हा त्याच्या बाजूला जाते आणि बसते आणि म्हणत असते, ओ पसारेवाले, गंमत केली, सांगा गुपचूप. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही अजिबात आता सांगणार नाही. अहो पसारेवाले, असं काय करताय? मी गंमत करत होती तुमची, सांगा, मला ऐकायचं आहे. कोणी केलं फंडिंग आणि काय झालं ते सगळ्या गोष्टी मला ऐकायच्या, सांगा हां पटकन. तेव्हाच जीवा म्हणत असतो, हो सांगणार तर आहेच. तुला काय सांगू, मी जेव्हा कॅफेमध्ये बसलो होतो, ऑलमोस्ट माझी डिझायनिंग इथे पूर्णच झाली होती, आणि ऑलमोस्ट माझी डिझायनिंग पूर्ण झाल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू, इथे अचानकच माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपली. मग काय? मग नंदिनी म्हणते, मग काय केलं तुम्ही? चार्जर सोबत नव्हता?
अगं तेच चार्जर सोबत नव्हता, मग मी सगळ्यांना इकडे तिकडे चार्जर शोधत होतो आणि सगळ्यांना चार्जर विचारत होतो, पण तेवढ्यातच तुला सांगू अचानकच काय झालं सांगा ना पटकन. हो, पण तुला सांगू अचानक काय झालं, मी चार्जर शोधत होतो, अचानकच एक आवाज आला आणि अचानकच एक आवाज आल्यानंतर ते म्हणाले तुझ्या लॅपटॉपचा चार्जर माझ्याकडे आहे. आणि मग काय चार्जर दिला. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू, चार्जर दिला तर दिला, पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी माझं डिझायनिंग पाहिलं आणि डिझायनिंग पाहिल्याच्या नंतर त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये स्टार्टअपची संधी दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या पॅनेलसमोर इथे माझं डिझाईन प्रेझेंट केलं आणि फायनली मला इथे फंडिंग मिळालेलं आहे नंदिनी. पण मग तुम्हाला टेन्शन नाही आलं एवढं सगळं प्रेझेंट करायचं? अगं हो, आलं ना टेन्शन, खूप सारं टेन्शन आलं. काय सांगू, त्या भर एसी मध्ये सुद्धा मला एवढा घाम फुटला होता, म्हणून विचारू नकोस. मग काय केलं तुम्ही? अगं काय केलं म्हणजे, त्या दिवशी तू किचनमध्ये मला एवढं मोटिवेट केलं होतंस ना, मग ते सगळं काही आठवलं आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बरं का नंदिनी. अरे वा, चांगलीच गोष्ट आहे. बापरे, म्हणजे पहिल्याच वेळेस माणूस भेटतो काय, तो तुमच्यासोबत फंडिंग करतो काय, तुम्ही लगेचच त्यांच्या ऑफिसमध्ये जाता काय आणि लगेचच प्रेझेंटेशन देता काय आणि लगेचच तुम्हाला इथे सगळं काही मिळतं काय, भारी आहे. पण मला एक गोष्ट सांगा, मी आता तुमच्याकडे करिता मस्त गरमागरम चहा घेऊन येते, पण मला एक गोष्ट नाही समजली, तो फंडिंग करणारा व्यक्ती, तो माणूस कोण आहे हे मला तुम्ही नाही सांगितलं. वाच आता जीवा उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, अरे हो सॉरी, ते राहिलंच ना सांगायचं. हो, ते तर तुम्ही सांगितलंच नाही. कोण आहे फंडिंग करणारं तुमच्यासोबत? तेव्हा जीवा म्हणत असतो, तुझ्या आणि माझ्या बाबांचे बॉस भास्कर काका. ही गोष्ट ऐकल्यानंतर नंदिनीला तर आता खूपच मोठा धक्का लागलेला असतो. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पार्थ आणि मानिनी आता पार्थच्या खोलीमध्ये असतात. तेवढ्यातच आता इकडे मावशी आलेले असतात, जे की प्रेस केलेले कपडे घेऊन आलेले असतात आणि ते तिथे पार्थ समोर येऊन ठेवतात. आता पार्थ ते कपडे पाहतो. आता कपडे पाहिल्याच्या नंतर इकडे काव्याचाच ड्रेस वरती असतो आणि काव्याच्या ड्रेसला इथे एक डाग लागलेला असतो. तो ड्रेस तो हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, काय हे मावशी, कसला डाग लागलेला आहे हा? हो दादा, काय झालं ना, ते वॉशिंग मशीन मध्ये सगळे कपडे एकत्र टाकले ना, तर त्याला बहुतेक डाग लागला असेल. अहो, काव्याचा हा फेवरेट ड्रेस आहे. मग एक काम करत जा तुम्ही, काव्याचे कपडे वेगळेच लावत जा. आता बघा, नाही असू द्या दादा, मी ह्याला परत धुवून काढते. आता धुवून वगैरे नका काढू, त्याला ड्रॅकलिनला द्या आणि हे घ्या, त्याचे पैसे मी तुम्हाला देतो आणि व्यवस्थित काव्याचे कपडे प्रेस करत जा, व्यवस्थित लक्ष ठेवत जा. असं म्हणून आता लगेचच इकडे पार्थ अशा पद्धतीने वागल्यानंतर मानिनीच्या मनात विचार येतो, पार्थ इथे काव्याच्या ड्रेसवर लागलेला साधा डाग सुद्धा सहन करू शकत नाही, तर तिच्या चारित्र्यावर असलेला डाग तो कसा सहन करणार आहे? काय करावं मला काहीच कळत नाही. असं म्हणून पार्थने कपडे पाठवलेले असतात. आता इकडे मात्र मानिनी त्याच विचारामध्ये असते. आता मावशी निघून गेलेल्या असतात, तर पार्थला आता मानिनीशी राहिलेल्या गोष्टींबद्दल सगळं काही बोलायचं असतं. तेव्हा तो मानिनीला म्हणत असतो, हा बोल आई, काय झालेलं आहे? बोल आता, तू कशाबद्दल बोलतेस, सगळं काय झालेलं आहे? तेव्हा मानिनी विषयाला बगल देण्याचं कारण दाखवत असते पुढे आणि म्हणते, पार्थ तुला एक गोष्ट सांगू का, माझी ना घरातील खूप जास्त कामं बाकी आहेत बघ आणि मला आता ना अजिबात बोलायची इच्छा नाहीये. मला ती सगळी कामं माझ्या डोक्यावर दिसत आहेत आणि प्लीज मला आता ती कामं सगळी करू देत ना, जाऊ देत मला, असं इथे आता ती बोलत असते. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, आई प्लीज, हे बघ, तुझी चिडचिड होणं आणि कामामुळे तुझी चिडचिड होते अजिबातच नाही. मला खरं सांग, काय झालेलं आहे? तुला कसलं टेन्शन आहे का? हे बघ, तुला जर युगचं टेन्शन असेल ना, तर नको काळजी करूस. नंदिनी आहे ना त्याच्याकडे बघण्यासाठी आणि नंदिनी देईल त्याच्याकडे लक्ष, तू नको काळजी करूस. आणि जर नंदिनीला सुद्धा हे कव्हर नाही झालं तर मी बोलेन त्याच्याशी, तू नको काळजी करूस. अरे नाही रे, मी युगचं नाव तरी घेतलं का? मग कोणाचं? जीवा आणि नंदिनीचं टेन्शन आहे का? नाही रे बाबा, मी जीवाचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये पार्थ. मग सांग नाही, काय झालेलं आहे? तू काय एवढी काळजीत आहेस? हे बघ, तुझ्या चेहऱ्यावरती असं जो आनंद आहे तो मला दिसत नाहीये आणि तू टेन्शन मध्ये असताना मी एवढा सहजासहजी गप्प नाही बसू शकत. मग मला एक गोष्ट सांग, आता माझ्या लक्षात आले, तुला कोणाचं टेन्शन असेल तर? कोणाचं टेन्शन असणार आहे मला पार्थ? नाही, बहुतेक ना तुला रम्या आणि वसू आत्याचं टेन्शन असणार आहे. अगदी बरोबर आहे ना, मी ते बोलतोय ते बरोबरच आहे ना? सांग आई, रम्या आणि वसू आत्याचं तुला टेन्शन आहे का? तेव्हाच मानिनी म्हणत असते, नाही रे पार्थ, मला कोणाचंही टेन्शन नाहीये. पार्थ म्हणतो, आता कळलंय मला, रम्या आणि वसू आत्याचं तुला टेन्शन आहे. तेव्हाच मानिनी उठून उभी राहते आणि म्हणत असते, नाही, काय कळलंय तुला आणि तुला कुठलीच गोष्ट कळू नये अशी अपेक्षा आहे मला. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, काय झाले काव्या आणि माझ्याबद्दल असं काही आहे का? काय कळू नये असं आई तू म्हणतेस? तेव्हा मानिनी शांत बसलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि तेव्हा पार्थला इथे
ते आता सगळेजण बसलेले असताना रम्या मात्र बहुतेक ना इथे काव्याला काहीतरी घालून पाडून बोललेली असावी, कारण इथे काव्या सोबतच आता पार्थ, रम्या आणि वसू आणि तेव्हा मानिनी असतात आणि काहीतरी बोलल्यानंतर पार्थ हा तिच्यावरती ओरडतो. तो म्हणत असतो इथे बोलायचं असेल घरातील प्रत्येक व्यक्तीला तर रिस्पेक्टनीच बोलायचं, समजलं? असं म्हणता क्षणी त्याला खोकला लागतो आणि काव्या त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करत असते आणि पाणी देण्याचा प्रयत्न करत असतानाच मानिनी मात्र तिच्या हातातला ग्लास काढून घेते आणि पार्थला पाणी देते. ही गोष्ट काव्याला लगेचच समजून येते की मानिनी तिच्यासोबत कशी वागलेली आहे. म्हणजे अक्षरशः इथे पार्थला तिने साधं पाणी सुद्धा प्यायला देऊ दिलं नाही, तर जवळ जाण्याची गोष्ट लांबच. आता इकडे आपण पाहतो की रम्या वसू देवासमोर उभ्या असतात. रम्या वसू देवासमोर उभ्या असताना आता नंदिनी त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणत असते, जर इथून पुढे माझ्या घरच्या लोकांना त्रास देण्याचं काम केलं किंवा मनामध्ये वाईट विचार जरी आणले ना, तर मी कोणाची वाट बघणार नाही. मी स्वतः तुम्हाला हाताला धरून दोघीला धक्के मारून ह्या घराच्या बाहेर काढेल, समजलं तुम्हाला? माझ्या घरच्या लोकांच्या इथे वाईटावर टपायचं नाही किंवा वाईट नजरेने त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही, समजलं? वसू आणि रम्याला ती खडसावते. आता ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्यानंतर लगेचच तिथून ती निघून जाते. ती निघून गेलेल्या असताना आता इकडे वसू आणि रम्या म्हणत असतात, आता खरं तर तुझ्याच आयुष्यामध्ये असं मोठं वादळ आणणार आहोत की तू काहीच करू शकणार नाहीस आणि काहीच बोलू शकणार नाहीस, असं वसू म्हणत असते. तुझ्याच आयुष्याची वाट आम्ही लावणार आहोत, असं सुद्धा वसुंधरा बोललेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि तिच्या खोलीमध्ये असताना आता ती म्हणत असते, नक्कीच काहीतरी वाईट संकेत मला मिळत आहेत. असं का वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे, काहीतरी इथे संकटाची चाहूल लागल्यासारखं मला का वाटत आहे, असा नंदिनी विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे काय असेल नंदिनीच्या आयुष्यामध्ये येणारं वादळ किंवा संकट, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.